समोर त्याची इज्जत जायला नको. तसं काय नाही. तसं काय नसलं तरी बी हिथंच उभा राहा. उगा शानपणा करू नको. कार तुला काय मी कुणी बी वाटली का? असं समोरासमोर भेटून बोलायचं सोडून लेख कसलं लिहून पाठवतोयस? सरळ यायचं की राहणार. असं बी दुपारचं कोणी नसतं. दुसरं काय नसतं का आयुष्यात? दुसरं काय असतं तूच सांग. माणसं लग्न करतातच कशासाठी? गैरसमज आहे तुझा. आपण ज्या माणसावर जीव लावतो त्या माणसाबरोबर जर लग्न झालं ना तर त्यासारखं सुख नाही. तिथं स्पर्शापेक्षा नुसत्या असण्यानेच भारी वाटतं. तू एखादं पुस्तक लिहून त्यात लिहित जा की असलं काय तर. माझ्याशी बोलताना साधंच बोलत जा. मला नाही कळत असलं काय. आता या चिठ्ठीत काय लिहिलं ते बी कळलं नाही. पण तुला माझी आठवण येते. माझी गरज आहे एवढंच कळलं. गरज गरज ह्यो शब्दच येऊ नये नात्यात. जरा आला ना तर नात्याचा अंत जवळ आले असं समजावं. तुला हे असलं काय बोलायचं असलं तर जाते मी. मला रानात काम आहेत. तू रानात आलास की भेटूया. परत जर मला असल्या चिठ्ठ्या पाठवल्यास तर बघच. कानच जाते मी. भेटू पुन्हा. नक्की दाद्या कशी आहे रे? माझ्या तर डोक्याच्या बाहेरची केस आहे. तीच की येताना कसली रागात आलती, जाताना हसत गेली. नक्की काय केलं नाही? म्हणजे काय बोलला बिल्लास का काय? तिला खरं प्रेम काय असतं हे पटवून दिलं आणि पटले बी तिला. पण तुम्ही काय माकडानं घोळ घालून ठेवलाय? आम्ही नाही, तूच घातलायस गोळ. काय लिहिलेलंस त्या चिठ्ठीत? तिच्या बापाला बी काय कळलं नसतं. तिच्या बापाला कळलं नसतं ते तुम्हाला कळलं का? अरे मी याला नको म्हणलं तरी त्यानं जातानाच वाचली चिठ्ठी. अरे दाद्या तसं काय नाही. नाही म्हणजे तुझी काळजी वाटली म्हणून म्हणलं चिठ्ठी द्यायची आधी दुरुस्त करून घ्यावी. नको, माझी काळजी नको करू. आणि या पुढे जर काळजी केलीस ना तुझं काळीच काढून घेईन, कळलं का? पुन्हा नाही असं होणार. येतो मी. बरं दाद्या ऐक की, कसं असतंय रे खरं प्रेम? आणि कधी कळतंय प्रेम झालेलं? एक दिवस निवांत आहे. हां, तुला बसून 26 तर सांगतो. म्हणजे आत्ता गुराकडं पळ. माकड छाप. दाद्या तुम्ही जरा बी एकसारखं नाही तरी कसं पटतं रे तुमचं? माणसा माणसात फरक असतोच की. आपण तरी कुठे एकसारखे. आमच्यात एक उथळ तर एक नितळ आहे. शेवटी काय प्रवाहित राहणं महत्वाचं. संगम कुठेतरी होईलच की. हे घे केवडाची वही. हीच पाहिजे ना तुला?